नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता हे पोपट बाल्कनीमध्ये येण्याच्या आधी त्यांचा एक आहे ना रोजची सवय झालेली आहे की खूप गोंधळ घालायचा आणि मगच बाल्कनीमध्ये यायचं. तर चला असो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बाल्कनीमध्ये खूप सारे पोपट कसे काय येतात. त्याकरता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता ह्या पोपटांची खरं तर आहे ना, म्हणजे पोपट असो, कावळा असो, चिमण्या असो, ह्या सगळ्या पक्ष्यांची एक आहे ना खरं तर अचूक आहे ना अशी एक सवय झालेली असते की त्यांना कोणत्याही घड्याळाची गरज नसते. पहा, जसं की ना अगदी बरोबर त्याच वेळेत ते आपल्या बाल्कनीमध्ये येतात. म्हणजे अगदी 6:30 ते 6 ह्याच टायमाला बरोबर पक्षी आपल्या बाल्कनीमध्ये येत असतात. आणि संडे असो या मंडे, रोज ते आपल्याला ते उठवणारच. आणि जोपर्यंत आपण दाना पाणी ठेवत नाही तोपर्यंत त्यांचा तो गोंधळ आपल्या बाल्कनीच्या इथे सुरूच असतो. तर आता तुम्हाला काय वाटतं बरं, की हे इतके सगळे पोपट जे आहेत ते काय फक्त माझ्या बाल्कनीमध्ये खाण्यासाठीच येतात का? तर असं अजिबात नाहीये. पहा, कारण कोणतेही पक्षी असो ते आपल्या बाल्कनीमध्ये फक्त खाण्यासाठी येत नाही. एवढं लक्षात ठेवा की जिथे चोच दिली आहे तिथं दाना पण दिलाय. परमेश्वराने या सगळ्या जीवांची सोय केलेली आहे. त्यामुळे आपण फक्त ठेवतोय खायला म्हणून आपल्या बाल्कनीमध्ये पक्षी येतात, तर असं अजिबात नाहीये. आता तुम्हाला मी सांगते की आहे ना कोणतंही कारण असेल, पहा की पक्षी आपल्या बाल्कनीत येतात. तर काही लोक खूप म्हणतात की ही पॉझिटिव्हिटी आहे, हे आहे, बरोबर आहे. पण त्याच्या आधी आहे ना ह्या पोपटांचा आपल्यावरचा विश्वास, तो पक्षी कोणतेही असो, त्यांचा ना आपल्यावरचा विश्वास फार महत्वाचा आहे बरं का. जेव्हा सुरुवातीला हे सगळे पोपट, इतर पक्षी जेव्हा आपल्या बाल्कनीमध्ये येत असतात तेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा मारतो किंवा ते आपल्याला ओळखत असतात, ते पाहत असतात. हे ना जेव्हा ते रोज येतात ना तेव्हा सुरुवातीला आपलं ऑब्झर्वेशन करत असतात. ते त्यांच्या जागी त्यांना एक सुरक्षित जागा शोधत असतात. आणि हे सगळे पक्षी येतात तेव्हा ते मात्र समूहाने येतात. सुरुवातीला तर कधीही एकटाच पोपट बाल्कनीमध्ये येत नाही, कारण जेव्हा त्याला सुरक्षित जागा वाटेल त्याच वेळेस तो पोपट आपल्या बाल्कनीमध्ये येत असतो आणि सगळे पोपट समूहाने येतात. आता तुम्हाला एक चिमणीची मी ना आज गंमत दाखवणार आहे. थोडंसं मध्ये थांबवलंय मी तुम्हाला. खरं काय माहितीये का ना, हे घर लावल्यापासून ना चिमणा चिमणीचा ना लपाछुपीचा खेळच सुरू आहे. रोज म्हणजे अगदी ना चिमणा दिवसातनं 5-5, 6-6 वेळा त्या घरामध्ये जातो. आणि काय माहिती त्याला एवढं काय आवडलं असेल घर. पहा, इंटेरियर तर त्यांनी काही अजून केलेलं नाहीये घरामध्ये. मीच आपलं बाहेरून थोडंसं काहीतरी छान सजवलंय त्याच्या घराला. आणि तो काय करतो ना, येतो आणि रोज त्या घरामध्ये जातो आणि चिमणी आली की तिला असा मान बाहेर काढून ना असं टुकू टुकू पाहत असतो. म्हणजे असं वाटतं ह्या पक्ष्यांना पाहून की जसं काही ना हे जे आहेत ना दोघं जण हे लपाछुपीचे खेळच खेळतात. तर पहा, हे पक्षी सुद्धा किती गोड असतात आणि किती सुंदर असतात, आपल्याला किती प्रेम देतात, किती आनंद देतात. जसं की आता हे पोपट पण जेव्हा माझ्या बाल्कनीमध्ये येतात ना तर इतका सारा आनंद घेऊन येतात सकाळचा. आणि तुम्हाला काय वाटतं की मी मागेच आत्ताच सांगितलं की ते खाण्यासाठी येत नाहीत बरं का. ते येतात आपल्या बाल्कनीमध्ये, ते ना विश्वासाने येतात. आता 4-5 वर्षांपासून जे मी त्यांच्यासाठी खाऊ ठेवते ना, तर मी काय करते, ते आले ना ते वायरवर बसले कीच मी खाऊ ठेवायला जाते. हे मी सगळं मुद्दामून करते, कारण जे पोपट असतात त्यांना आपली सवय व्हावी, आपला चेहरा ओळखीचा व्हावा, म्हणून ते तिथं वायरवर बसल्यानंतर मी त्यांच्यासाठी खाऊ ठेवते आणि त्यांना असं म्हणत असते, मिठू या खाऊ खायला. तर असं बोलल्यानंतर काय होतं की आपला आवाज ओळखीचा होतो आणि हळूहळू पोपट आपल्या बाल्कनीमध्ये अट्रॅक्ट होतात. सुरुवातीला जर तुम्हाला पोपट तुमच्या जवळ घ्यायचे असेल तर त्यांना आधी तुमच्या बाल्कनीशी अटॅच होऊन द्या. तुमचे दारं खिडक्या कोणतेही लावू नका, कारण कसं आहे पहा, तुमचा आवाज त्यांच्या ओळखीचा व्हायला पाहिजे. हळूहळू तुम्ही त्यांना जेव्हा खायला घेऊन जाल तेव्हा तुमचा स्पर्श सुद्धा त्यांच्या ओळखीचा व्हायला पाहिजे. पोपट हे कधीही तुमच्या लवकर हातावर येणार नाहीत. कमीत कमी 6 महिने सुद्धा लागू शकतात. म्हणजे माझ्याजवळ ते 3 महिन्यांनी आले होते, तर काहींना 6 महिने लागतील, तर काहींना वर्ष सुद्धा लागेल. त्यामुळं असं नाहीये की पोपट बाल्कनीत आल्यानंतर ते लगेच आपल्या हाताने खाऊ खातील, आपल्या हातावर बसतील, असं काही होणार नाहीये. त्याकरता तुम्हाला नित्यनियमाने सुरुवातीला रोज त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतील. तुमचा आवाज त्यांच्याशी तुम्ही बोलले पाहिजेत, त्यांच्या जवळ गेला पाहिजेत. हळूहळू 2-2 पावलं तुम्ही त्यांच्या जवळ जा. ते उडाले तरी ते पुन्हा आपल्या बाल्कनीमध्ये येतात. पहा, कसं आहे की हे जे पोपट असतात ते आपल्या बाल्कनीमध्ये खूप विश्वासाने येतात आणि जेव्हा त्यांना सुरक्षित जागा वाटती तेव्हाच ते आपल्या जवळ पण येतात.
त्यांना समजलं पाहिजे की इथं राहणारी लोक आपल्याला काहीही करत नाहीत. तर चला असो, पक्ष्यांकडून एक गोष्ट मात्र शिकायला मिळते की प्रेम आणि संयम आणि सातत्य असेल ना तर विश्वास सुद्धा आहे ना, माणसं असो किंवा पक्षी, नक्की जिंकता येतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ अजिबात कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण, तोपर्यंत राधे राधे. आणि हो, तसंच की तुमच्या बाल्कनीमध्ये आता कोणते कोणते पक्षी येतात ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. सिल्वर बिल का चिमण्या का पोपट का कावळा, कोण येतं तुमच्या बाल्कनीमध्ये?